हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुला करायचं एक्सरसाइज कर डिंग 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 नको. डिंग डंग करतो एक्सरसाइज नको. चेस्ट One, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 5, 6, 7, 8. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. फ्रेश झाली का? टरबूज पण जरा वॉश कर, चांगले ते पण. द्राक्ष मी देवते वाटलंच तर. पोट एकदम थंड पडतं टरबूज. तर आज डाएटमध्ये आवळा ज्यूस आणि फ्रूट्स. मला तर वाटतं उन्हाळा आहे ना, चपाती वगैरे मला वाटतं दुपारनंतरच खायला पाहिजे. तोपर्यंत जे स्वस्त आहे 100-100 रुपये किलोच भेटत आहेत. तर फ्रूट्स छान आहेत, आळस पण येत नाही आणि एनर्जी पण राहते आपल्या बॉडीमध्ये. आणि पाण्याची क्वांटिटी जास्त, बाकी काही नाही. त्यानंतर ही वाली एक्सरसाइज 2, 3. मी अशी डेली 5-10 स्टेप्स करते. एक्सरसाइज करण्याचा एक उद्देश की चला आपल्या बघून हे वाले मूव्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर व्हिडिओ बनवायचं एकच कारण की जिमला जाऊ शकत नाही. कधी कधी मुलांची कामं जास्त असतात, तर बाहेर वॉकिंगला वगैरे पण कधी होत नाही. म्हणजे जाऊ शकतो आपण पण होत नाही. तर त्यामुळं घरामध्ये आपल्याला वेळ भेटत नाही. जे वेळ नाही भेटत त्यांच्यासाठी वेळ मी थोडासा काढते आणि आपल्या ह्याची काळजी घेतेच. तर हे चालतं, बाकी काही नाही आहे. बोलणारे बोलतात, त्यांचा दृष्टिकोन कसा आहे तो मला माहिती नाही. आज जर आपलं बघून 10 जणांमधलं एक जरी वाटलं की हा बाबा आज घरचं कामं करून वेळ आपण काढायला पाहिजे, तर चांगलीच गोष्ट आहे ना. तर मी अशी हेल्थची काळजी घेते. आणि मॉर्निंगला आज आवळा ज्यूस अजून भेटतो आहे. खूप देवाची कृपा आहे की आवळा ज्यूस अजून भेटतो आहे. तर त्याच्यामुळं पण खूप रिलॅक्स फील होतं. आणि हे मूव्स एक्सरसाइज चालू असतात. तर जास्त करून पायाची एक्सरसाइज, स्टँडिंग काम खूप असतं किचनमध्ये, तर ह्या एक्सरसाइज मी नेहमीच करते. हे वाली 10 स्टेप सगळं जे मी दाखवले आहेत त्या एक्सरसाइज सगळ्या 10 स्टेप करते. तर काही नाही, जिमला जायची गरज नाही किंवा वेट लॉस करायचं त्यांनी पण किती प्रॉब्लेम्स बघतोय ना आपण लोक ऐकून. हे काही नाही, आपलं डाएट व्यवस्थित, छानपैकी ज्यूस, टाईम टू टाईम जेवण बस, आणि थोडेसे मूव्स. तर ही कमराची पण एक्सरसाइज. थोडेसे असे मूव्स. थोडं लुकडं पण राहणं खूप नाही, थोडंसं वजन पण पाहिजे. तर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी पण जास्त नाही, पण आपल्या हाईटच्या हिशोबाने वजन पण 70 पर्यंत ठीक आहे, जास्त पण नको वाटतं नाही का. म्हणून